हॅलो, सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. नवीन असणाऱ्यांनी चॅनल तेवढं सबस्क्राईब करून घ्या आणि कमेंट करायला विसरू नका बरं का. तुला चालत आली एकटी तू कामावरून आणि अजून स्पेशल काय बनवते? वडी, आळू वडी. आळू वडी आहे, आज आमरस आहे. आता गरमागरमच चिरते कारण माझ्याकडे वेळ नाही, पाणी आणायला जायचं, पाणी नाही घरात. पाण्याचे टँकरच येणं झाले, 2 दिवस झाले कंटिन्यू. पाणी आणलं पाहिजेच. वडी पण काही जास्त घातलेलं नाहीये त्याच्यात, काही तीळ वगैरे, नॉर्मलच चालली आहे. नॉर्मलच वडी चालली आहे कारण थोडा वेळ पण नाही ना, आता भांडे वगैरे पण धुवायचे, पाणी संपलं. प्यायचं नाही की नाही, पण खर्चाचं पण संपल, शेवटचं होतं तेवढं सोडलंय म्हणून म्हटलं पहिले हे. किती वाजता पोहोचली घरी तू? 8 वाजले की मला पोहोचायला. बरं, उद्या पण तुला चालतच यावं लागणार आहे. हा नाही, उद्या माझ्या डोळ्यांची रेटिना टेस्ट पण आहे. आपण टेस्ट बघू खाऊन. घाटी मसाला घातला तरी पुरेसा असतो वडीला, जास्त काही नाही घातलं तरी, कारण घाटी मसाला जो आहे ना त्याच्यात ना भरपूर अख्खे मसाले असतात वगैरे, त्यामुळे खूप टेस्टी बनतो. बऱ्यापैकी माझ्या डब्यावाल्यांचं पण हेच म्हणणं आहे आणि खूप लोकांचं म्हणणं आहे किचन क्लीन नसतं माझं, तर मला वेळ नसतो. पहिली गोष्ट आले की पहिलं घाई गडबड असते. चालण्याचा प्रवास खूप आहे, म्हणजे 60 रुपये तिकिटाला मी खर्च करते रोज, तरी देखील मला 1-2-3 किलोमीटर चालावंच लागतं, कारण 2-3 किलोमीटर गाडीच नाही आहे. पुण्यासारख्या ठिकाणी असं आहे. उद्या किती वाजता अपॉइंटमेंट घेतली? 3:30. 3:30. तू तिथून कामावरून किती वाजता निघणार आहेस? बघू ना, आता ठरवू ना, त्याच हॉस्पिटलला जायचं का दुसऱ्या, त्याच्यावर पण आहे. अपॉइंटमेंट दोन्ही ठिकाणी घेतले, बघू आता कसं होतंय. तुम्ही तेवढं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कमेंट करायला विसरू नका आणि हो, नोटिफिकेशनचं जे आयकॉन आहे ना त्याला क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओ आले की पहिल्यांदा तुम्हाला भेटतील बघायला. आणि मी भांडायची काही स्वयंपाक सोडून पटकन ह्यासाठी चालले की पाणी संपेल. जर का टाकीतलं पाणी वरच्या संपलं तर प्यायच्या पाण्याची बोंब आहेच, खर्च जेवण पाण्याची बोंब होईल, म्हणजे पाणी ड्रममधनं काढून मग मला भांडे घासायला लागतील, मग त्याचा खूप कंटाळा येतो मला. तुझं काय चाललंय? काय करतोय? मिस्टर बीस. मग सरळ झोपून बघ ना, असं झोपून कुठलीही पद्धत आहे बघायची. TV लावले तिकडं त्या साईडला. हे पुरी बनवणार होती ना, आमरस पुरी? नाही, उशीर झालाय. हा, उशीर झालाय. किती करणार आहेस अशा चपात्या? 7-8. मी एकच खाणार आहे. ते करणं आपले. भात नाही आहे तुम्हाला? मग राहू दे, भात नाही आहे. भात नको करू, मग चपाती राहून. चपातीच खा. टाकायचं नाही जे. सकाळी तर सकाळचं पीठ होतं का? कुठलं हे? नाही, सकाळी आपण मसाले भात नाही लावता, मग चपाती पीठ कुठलं असेल. माझं संध्याकाळचं रुटीन खूपच छान असतं. मी बाकी ब्लॉगर सारखी ना तुम्हा सगळ्यांना तयार नटून थटून नाही दिसणार कधीच, कारण मला वेळच नसतोय तेवढा. माझी खूप घाई गडबड असते आल्यावरती, आणि जर तयार होऊन व्हिडिओ बनवायचे म्हटले तर सगळे उपाशी मरते. तर हे रिअल रुटीन माझं आहे, असंच असते आमचं. म्हणजे बऱ्यापैकी प्रत्येक गृहिणीचं हेच रुटीन असतं आणि खूप भारी वाटतं. पण चपातीची कटली काही गडबड असली की असंच होतं. तुमचं कसं रुटीन आहे सांगा, आणि असंच असावं रुटीन. मस्त असं खेळत करायचं काम, आळस करायचं नाही, मग कंटाळा नाही येत. जर आपण आळस केला ना तर खूप कंटाळा येतो.
दुर्लक्ष करायचं बाकी गोष्टींकडे, म्हणजे कंटाळून आले वगैरे, आणि मूड फ्रेश ठेवायचा आणि काम करायला सुरुवात करायची. मग अजिबात कंटाळा येत नाही, मस्त फ्रेश वाटतं. कधीतरी ट्राय करून बघा ते सगळ्यांनी.